मोरेवाडी पक्ष फ्रेंड्सी 11 बांगरवाडी या दोन संघादरम्यान पहिला सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय सुरेश स्ट्रायकला असेल, नरेश नॉन स्ट्रायकला असेल उत्तम.
नवीन फलंदाज इंटर होतोय सूरज. कुठेतरी होम ग्राउंडचा संघ मात्र अडचणीत सापडलाय. दोन फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेत आणि यावेळेस कुठेतरी संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून मात्र बाहेर काढण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाज सुरेश आणि वैभवला. हे आला स्ट्रायकेलला पुन्हा एकदा सुरेश. दुसरं षटक. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. चेंडू पडल्यानंतर थोडी उसळी घेतोय. हा फेकलाय गोलंदाज कुमारने. डॉट बॉल. कुमार एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतोय. स्ट्रायकेलला मात्र आपण पाहतोय एक हार्ड हिटर फलंदाज वैभव. नॉन स्ट्राईकला असेल सूरज. पुन्हा एकदा कुमार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दुसरा चेंडू कुमारचा. स्ट्रायकेलला मात्र वैभव. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज कुमार तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क होत नाही. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. सकाळच्या सत्रामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते कुमार या गोलंदाजाच्या माध्यमातून. वैभव सारख्या फलंदाजाला मात्र 4 चेंडूवर थांबवण्याचं काम केलंय कुमारनं. कमबॅक पाहायला मिळतंय टीम मोरेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा कुमार तयार. स्ट्रायकेलला वैभव सारखा एक स्फोटक फलंदाज मात्र आतापर्यंत शांत राहिलाय. कुठेतरी मोठे फटके येतील का? यावेळेस अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 5वा चेंडू निर्धाव. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सलग 6वा या स्पर्धेचं मिडन षटक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कुमारसाठी. स्पर्धेचं मिडन षटक हाताळलं जातंय. या षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 7 धावा. गोलंदाजी मार्कर उमेशला आपण पाहतोय. स्ट्रायकेलला मात्र आपण पाहू शकाल सूरजला. कुठेतरी संघ अडचणीत आहे आणि मोठे फटके खेळायला लागतील सूरज आणि वैभवला. गोलंदाजी मार्कर चला स्पीडअप द्या. उमेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू उमेश या गोलंदाजाचा. स्ट्रायकेलला सूरज. यावेळेस शॉर्टअप लेनचा चेंडू कट करायचा होता. टायमिंग झालं नाही. अजून एक डॉट बॉल. कमबॅक पाहायला मिळतंय बॅक टू बॅक टीम मोरेवाडी संघाकडून.
एक होम ग्राउंडचा संघ त्याला मात्र थांबवण्याचं काम करतोय टीम मोरेवाडी संघ. यावेळेस चांगला फटका तितकं चांगलं स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. डॉट बॉल 2.2 षटकाचा खेळ संपलाय. टीम फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 7 धावा. यावेळेस फटका हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण. झेल सोडला जातोय सूरजचा. आता मात्र स्ट्राईक केला वैभवला आपण पाहू शकाल. यावेळेस फटका फसलाय. फसलिप मध्ये मात्र पकडले झेल. संपवलाय वैभवचा खेळ. तिसरा आदरा. नवीन फलंदाज इंटर होतोय किरण एक अष्टपैलू खेळाडू. किरणला मात्र 5व्या क्रमांकावरती इंटर केलं जाते. कुठेतरी आता किरण आणि सूरजवर जबाबदारी असेल. 3 फलंदाज बाद झालेत नाही आतापर्यंत. फक्त 8 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. एक अष्टपैलू खेळाडू उमेश आणि स्ट्रायकेला नवीन फलंदाज किरणवर आता पूर्ण जबाबदारी असेल टीम फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाची. संघ अडचणीत सापडलाय आणि त्या अडचणीतून मात्र बाहेर काढण्यासाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतोय आणि क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा परंतु सुरक्षित. यावेळेस सुंदर फटका दिशा दाखवली जाते. पॉइंटला मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. अवघी एक सिंगल धाव. या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 11 धावा. तीन षटकाचा खेळ संपलाय. फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाची धावसंख्या अवघ्या 3 गडी बाद 11 धावा. गोलंदाजी मार्कर कुमार. स्ट्रायकेला मात्र किरण असेल. नॉन स्ट्राईकला असेल सूरज. आता मात्र 2 षटकामध्ये जास्त धावा कुटाव्या लागतील. समोर गोलंदाज आहे त्याच्यावर प्रहार चढवावं लागेल तरच कुठेतरी 35-40 धावा होऊ शकतात. मात्र हल्ला करावा लागेल टीम फलंदाजी करणाऱ्या बांगरवाडी संघाला. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग. चेंडू हवाई सफर 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर कुमार. स्ट्राईक केला मात्र
किरण सारखा एक घातक फलंदाज सुरुवात तर केले, आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करणार यावेळेस चांगला फटका, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. अवघी सिंगल धाव, सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल तब्बल 18 धावा. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल कुमारला, स्ट्राइक एंडला मात्र सूरजला आपण पाहू शकाल. सूरज सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज यावेळेस खोदून काढतोय चेंडूला, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने टीम फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 19 धावा. आता मात्र स्ट्राइकला आणलं जाते किरण सारख्या फलंदाजा. किरणने मात्र सुरुवात तर चांगली केली, उर्वरित ओव्हर मध्ये मात्र कशा प्रकारचा समाचार घेतला जाणार ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार कुमार, स्ट्राइक मात्र किरण. यावेळेस खराब फटकेबाजी, इथे मात्र अजून एक हादरा. किरण बॅक टू डगआउट. वीस धावा तर 19 धावा पाहतोय आपण. नवीन फलंदाज गमनला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अष्टपैलू कुमारला आपण पाहू शकाल. चांगली सुरुवात मोरेवाडी संघाकडून पाहायला मिळते, परंतु अडचणीत सापडलाय होम ग्राउंडचा संघ फ्रेंड्स 11 बांगरवाडी. स्ट्राइकरला मात्र न्यू फलंदाज आपण पाहू शकाल गमन. गमनकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची ताकद आहे, परंतु ती ताकद मात्र खेळपट्टीवरती दाखवावी लागेल. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू वन बाउन्स सीमा पार 4 धावा. या चौकाराने फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघ मात्र मोठे फटके मारण्यास सुरुवात केलेली आहे टीम फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाच्या फलंदाजाने. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील आणि धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 23 धावा. कुठेतरी अजून एखादा मोठा फटका येणार का फलंदाज गमनच्या बॅटमधून. सुरुवात तर चांगली केली, पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता. यावेळेस आता मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. षटक संपतंय, 4 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. टीम फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय महेशला प्रमोट केलं जात आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडला सूरज, नॉन स्ट्राइकला गमन आणि गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी महेशला आपण पाहू शकतो. चला स्पीड अप द्या.
यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग मध्ये कमबॅक पाहायला मिळतोय टीम मोरेवाडी संघाकडून. अजून एक डॉट बॉल. कुठेतरी प्रेशर मध्ये संघ आलाय आणि त्या प्रेशर मधून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाज स्ट्राइक एंडला असणारा सूरजला. सूरज मात्र मोठ्या पटक्यासाठी जरूर ओळखला जातोय. यावेळेस स्लोअर वन चेंडू डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. यावेळेस चांगला फटका लॉंगॉनला खराब क्षेत्ररक्षण कुमार क्षेत्ररक्षकाकडून. या चेंडूवर येतात 4 धावा. सत्तावीस धावा. यावेळेस अजून एक देखणा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून गोळीच्या वेगाने हा येतोय षटकार. पुन्हा एकदा महेश. यावेळेस यशच्या वाकवल्या जातात फलंदाज बाद. सूरज शेवटचा चेंडू असेल आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय फ्रेंड्स 11 बांगारवाडी संघाच्या 33 धावा. यानंतर होणारा सामना टीम टेपाचवाडी पक्ष टीम आयनाचीवाडी. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर महेश आणि स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज सूरज. पाच षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपण 33. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी टीम मोरेवाडी संघाला 34 धावांचं टार्गेट. आणि दोन्ही संघाला चालू सामन्यातील संघांना विनंती आहे आपण एंट्री फी जमा करायची आयोजकांकडे.
फलंदाजाला सूचना आहे, आपण बॉल इथे चेक करायचा आहे। टेपाचवाडी संघ उपस्थित आहे। जर इनिंग संपायच्या आत जर आयनाचीवाडी संघ उपस्थित झाला नाही तर 2 बॉलची पॅनलाइज असेल। सूचनेकडे लक्ष असू द्या। आपण जर लाईव्ह सामना कव्हर करत असेल तर आवाजाकडे लक्ष द्या। सलामीची जोडी आपण पाहतोय सुरेश आणि कुमार। स्ट्रायकेटला मात्र एक अष्टपैलू सुरेश, नॉन स्ट्राईकला असेल दुसरा अष्टपैलू कुमार आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र एक भेदक गोलंदाज नरेश गावंडा। पिवनचं षटक हाताळण्यासाठी येणारे 30 चेंडू 34 धावांचं लक्ष्य। सामना चालू होतोय। गोलंदाजी मार्कवर नरेश सारखा अष्टपैलू खेळाडू, स्ट्रायकेटला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज सुरेश आणि नॉन स्ट्राईकला असेल कुमार। 30 चेंडू टीम मोरेवाडी संघाला 34 धावांचं छोटं लक्ष्य। यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कमबॅक पाहायला मिळतंय। पहिला चेंडू मात्र निर्धाव। पहिला चेंडू डॉट आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार नरेश। चला स्पीडअप ठेवा सामन्याला। दुसरा चेंडू स्ट्राइक एंडला असेल सुरेश। यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका सजवायचा होता, टायमिंग झालं नाही। यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू कमबॅक पाहायला मिळतंय टीम फ्रेंड्स 11 भांगारवाडी संघाकडून। यावेळेस इनसाइड एज, परंतु नशिबाची साथ पाहायला मिळते टीम मोरेवाडी संघासाठी। सुंदर गोलंदाजी, पिवनचं षटक मात्र कसं हाताळावं ते मात्र प्रत्यक्ष उदाहरण देत असताना नरेश। यावेळेस आडव्या बॅटने खेळतोय, मिडॉनला सुंदर क्षेत्ररक्षण, अवघी एक सिंगल धाव आणि या सिंगलने मोरेवाडी संघाचं खातं ओपन होतंय। आता मात्र स्ट्राइक एंडला एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकाल कुमार। कुमारला मात्र चांगला खेळ करावा लागेल। सुरुवात थोडी स्लो झाले, परंतु नाबाद दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत आपण पाहतोय। एक धाव जोडली गेले स्कोर कार्ड वरती। यावेळेस चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय, सीमा रेषा पार, 4 धावा।
मिळते कुमार या फलंदाजाच्या बॅट मधून चांगला फटका शेवटचा चेंडू असेल P1च्या षटकातील यावेळेस कमबॅक पाहायला मिळतंय निर्धाव चेंडू इथे मात्र एका षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि टीम मोरेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय फक्त 5 धावा गोलंदाजी मार्कर सूरज पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकाल सूरजला स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहू शकाल फलंदाज सुरेश नॉन स्ट्राइकला असेल कुमार 5 धावा झाल्यात विजयासाठी 34 धावांचं टार्गेट आणि टोटल स्कोअर 5 धावा येणारे 24 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल टीम मोरेवाडी संघाला स्ट्रायकेला मात्र सुरेश एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कर मात्र सूरजला आपण पाहू शकाल यावेळेस फटका दमदार आहे परंतु फटका हवेत होता इथे मात्र मोठी विकेट अमर पारधी साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत आपण व्यासपीठावर यायचं आहे अमर पारधी एक मोठं नाव मार्गाचीवाडी गावाचं न्यू बॅटर आपण पाहू शकाल उमेश एक मजबूत यष्टीचा फलंदाज मात्र डाव सावरावा लागेल कारण लो स्कोरिंगची मॅच आणि लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये मात्र पहिला हादरा पाहायला मिळतोय मोरेवाडी संघाला पुन्हा एकदा गोलंदाज सूरज यावेळेस इनसाइड एज शॉट फाईन लेगच्या गॅप मधून चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेला हा येतोय चौकार आवाज देऊ नका यानंतर होणारा सामना टीम टेपाचीवाडी विपक्ष आयनाचीवाडी टेपाचीवाडी संघ उपस्थित झाला आयनाचीवाडी जर पोहोचला असेल तर रिपोर्टिंग करायची अन्यथा पॅनलाइज असेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या गॅप मधून चेंडू चाललाय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना टीम मोरेवाडी संघाचं एक गडीबाद 11 धावा एक लो स्कोरिंगची मॅच आणि चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू फेकलाय कमबॅक पाहायला मिळतंय सूरजच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 11 धावा टार्गेट 34 चा आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात एक गडी बाद 11 स्ट्राइक एंडला मात्र 1 डाऊनचा फलंदाज उमेश नॉन स्ट्राइकला कुमार यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आलाय नरेश सुंदर क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर अवघी एक सिंगल धाव या सिंगलने धावफलक पुढे जात असताना एक गडी बाद 12 धावा
12 धावा झाल्यात, एक गडी बाद, 12 स्ट्राइक एंडला कुमार, एक अष्टपैलू हार्ड हिटर फलंदाज. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र जखडून ठेवलंय. निर्धाव चेंडू, 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय टीम मोरेवाडी संघाच्या, एक गडी बाद 12. चला स्पीडअप ठेवणं बंधनकारक असेल. गोलंदाजी मार्कर तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नरेशला. स्ट्रायकेला मात्र 1 डाऊनचा फलंदाज उमेश, नॉन स्ट्राईकला असेल कुमार. येणारे 18 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज असेल. अजून सुद्धा सामना संपला नाही, लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. स्ट्रायकेला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज उमेश. यावेळेस मात्र इथे कमबॅक पाहायला मिळतंय. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस कमबॅक पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू, कुठेतरी लो स्कोरिंगचा सामना आणि एक रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचणार का. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय, फक्त 12 धावा. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा नरेश. यावेळेस संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क होत नाही. अजून एक डॉट बॉल. नरेश साठी तर टाळ्या झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी, लो स्कोरिंगचा सामना आणि कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते नरेशच्या माध्यमातून. फुलटॉ चेंडू, यावेळेस लॉंग ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 13 धावा. या ओव्हर मध्ये 5 चेंडू फेकलेत आणि अवघी 1 धाव खर्च केले. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नरेशच्या माध्यमातून. तेरा धावा, 13 स्कोर, 13 झाले. शेवटचा चेंडू असेल धावफलकावरती. 13 धावा. आता समीकरण असेल 13 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 13 चेंडू 21 धावा. काय सामना आपण पाहतोय, एक रोमांचक सामना. हाईट फॅक्टर मात्र चेक केला जातोय. थर्ड पंचांच्या भूमिकेत रामदास गावंडा स्वतः आयोजक आपण पाहतोय. यावेळेस फेर डिलिव्हरी, कमबॅक पाहायला मिळतंय टीम नरे बांगारवाडी.
संघाकडून नरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेला फटका फसलाय आणि यावेळेस पकडले जेल संपवलाय फलंदाजाचा खेळ। पण जर चालू सामना संपायच्या आज जर रिपोर्टिंग केली नाही तर पॅनलाइज असेल, लक्ष असू द्या। आता समीकरण असेल 12 चेंडू विजयासाठी 21 धावा। एक रोमांचक सामना पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज आपण पाहू शकाल रमेश असेल नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईक एंडला असेल उमेश। गोलंदाजी मार्कर उत्तम बांगारे मात्र अष्टपैलू खेळाडू। 12 चेंडू 21 धावांची गरज। एक रोमांचक सामना या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय। यावेळेस सुंदर फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज धावबाच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला। बाहेरून आवाज देऊ नका, प्रत्येक संघाला सूचना आहे। सुरेश हिंदोळा साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं सरसे हार्दिक स्वागत। आता समीकरण असेल 11 चेंडू 21 धावांची गरज। यावेळेस टायमिंग होत नाहीये, अजून एक डॉट बॉल। नवीन फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती होता शशिकांत, कुठेतरी त्याला मात्र थांबवण्याचं काम केलंय। आता समीकरण असेल 10 चेंडू आणि 21 धावा। काय सामना पाहतोय, एक लो स्कोरिंगचा मॅच आणि एक रोमांचक सामना। यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फंबल होतोय थोडा, परंतु अवघी एक सिंगल धाव घेतली जाते। या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 14 धावा। आता समीकरण असेल येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा। नऊ चेंडू 20 धावा। यावेळेस खराब चेंडू आहे, वाईड चेंडूची सांगता, अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जात असताना 15 धावा। आता समीकरण असेल 9 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा। चला स्पीडअप द्या, बाहेरून बोलू नका। नऊ चेंडू 19। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोर मात्र एक चांगला फटका, स्टेटवानच्या दिशेला अवघी एक सिंगल धाव पाहायला मिळते। या सिंगलने धावफलक पुढे जात असताना तब्बल 16 धावा। घरच्या मैदानाचा संघ म्हणून का ओळखला जातोय ते मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रात्यक्षिक पाहायला मिळते। काय गोलंदाजी पाहायला मिळते प्रत्येक बांगरवाडी संघाच्या गोलंदाजाकडून। यावेळेस खराब चेंडू आहे, वाईड चेंडू। या अतिरिक्त धाबेने धावफलक पुढे जात असताना तब्बल 17 धावा। चला सामना चालू करायचा आहे। पुन्हा एकदा उत्तम, यावेळेस रोमांचक सामना। यावेळेस अजून एक वाईड चेंडू, खराब गोलंदाजी, कुठेतरी भरकटला जातोय उत्तम। धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा।
चला स्पीडअप द्या, भरपूर टाइम पास होतो या सामन्यासाठी। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढला जातोय, क्षेत्ररक्षक आलाय, दुसऱ्या धावेचं कॉलिंग, चांगली कॉलिंग पाहायला मिळते आणि 2 धावा, या 2 धावेने मोरेवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 20 धावा। वीस धावा येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज। अजून सुद्धा सामना संपला नाही। 7 चेंडू 14 धावा, शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर उत्तम। यावेळेस मात्र कमबॅक, फलंदाज बाद। चला कॅप्टन या टीम टेपाची वाडी आणि आयनाची वाडी। आयनाची वाडी संघाला शेवटचा पुकार असेल। 7 चेंडू शिल्लक आहे विजयासाठी, 14 धावांची गरज। गोलंदाजी ट्रॅकवर गुरुनाथ। चला भरपूर टाइमपास चालू आहे, स्पीडअप द्या। 7 चेंडू 14 धावांची गरज। स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहतोय शशिकांत, नॉन स्ट्राइकला असेल महेश। गोलंदाजी ट्रॅकवर गुरुनाथ। 6 चेंडू 14 धावा। यावेळेस भरपूर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र पाहायला मिळत नाही। डॉट बॉल। 5 चेंडू 14 धावांची गरज। चला आयनाची वाडी संघ, आपण जर हे षटक संपायच्या आतमध्ये पोहोचले नाही तर पॅनलाइज असेल। यावेळेस एक धाव घेतली जाते आणि या एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 21 धावा। आता समीकरण असेल येणारे 4 चेंडू आणि 13 धावा। 4 चेंडू 13 धावा। यावेळेस मात्र थांबवण्याचं काम केलं जात आहे फलंदाजाला। अजून एक निर्धाव चेंडू। आता समीकरण असेल 3 चेंडू आणि 13 धावा। अजून सुद्धा सामना संपला नाहीये, काही होऊ शकते। 3 चेंडू 13 धावा। यावेळेस मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते गुरुनाथच्या माध्यमातून। डॉट बॉल। 2 चेंडू 13 धावा। यावेळेस
एकतर्फी सामना आता पाहायला मिळतोय कारण समीकरण असेल 1 चेंडू आणि 13 धावा. विजय संघ प्रेट्स 11 बांगारवाडी संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत मोरेवाडी चला मोरेवाडी संघ सेट हँड करणं बंधनकारक असेल. आपल्या संघासाठी सूचना आहे.